नमस्कार. अभ्यासात यश मिळवायचंय, पण कुठून सुरुवात करावी हे कळत नाहीये का? काळजी करू नका. आज आपण आचार्य जयप्रकाश बागडे यांच्या अभ्यासात यश मिळणारच या पुस्तकातून काही एकदम जबरदस्त टिप्स पाहणार आहोत. सगळ्यात आधी एका प्रश्नावर विचार करूया. अभ्यास म्हणजे काय? फक्त पुस्तकं उघडायची, घोकमपट्टी करायची आणि परीक्षेत जाऊन सगळं उतरवायचं? आपल्यापैकी बहुतेक जण असंच मानतात नाही का? पण खरंच अभ्यास म्हणजे एवढंच आहे का? तर अभ्यास या शब्दाचा खरा अर्थ काय आहे? हा शब्द बनला आहे अभि आणि आसपासून. याचा अर्थ होतो आवड, एकाग्रता आणि जिद्दीने ज्ञान मिळवण्यासाठी केलेला मनापासून प्रयत्न. म्हणजे बघा, अभ्यास हे काहीतरी कंटाळवाणं काम नाहीये, तर स्वतःला घडवण्यासाठी, एक चांगलं आयुष्य जगण्यासाठी उचललेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे. ठीक आहे, तर आज आपण काय काय बघणार आहोत याची एक छोटीशी झलक. अभ्यासाचा खरा अर्थ काय आहे, तो अवघड का वाटतो, आणि त्यावरचे 3 महत्त्वाचे उपाय, म्हणजे यशाचे 3 स्तंभ. आणि हो, परीक्षेच्या पलीकडचं यश म्हणजे काय हेही समजून घेऊया. चला तर मग थेट मुद्द्यालाच हात घालूया. अनेकदा आपल्याला अभ्यास खूप अवघड वाटतो, बरोबर? पण असं का होतं? आधी कारणं शोधूया, मग उपाय आपोआप सापडतील. ही काही सामान्य कारणं आहेत. बघा, आपलं ध्येयच ठरलेलं नसतं, किंवा जो विषय शिकतोय तोच नीट कळत नाही. कधीकधी आळस येतो, कामाची टाळाटाळ होते, घरात सतत गोंगाट असतो, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही कळलं नाही तर प्रश्न विचारायची भीती वाटते, आणि मग मनात नकारात्मक विचार येतात की अरे यार, हे मला जमणारच नाही. ओके, तर प्रॉब्लेम्स तर कळले. आता सोल्युशनकडे वळूया. आपला पहिला स्तंभ आहे यशाचा पाया, म्हणजेच आपली मानसिकता आणि आपलं नियोजन. कारण सगळा खेळ इथूनच सुरू होतो. सर्वात पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, स्वतःवर विश्वास ठेवणं. मी सुद्धा अभ्यास करू शकतो, मलाही चांगले मार्क्स मिळू शकतात, हा विश्वास मनात पक्का रुजवणं खूप गरजेचं आहे. अभ्यासाला एक काम म्हणून नाही, तर एक जबाबदारी म्हणून स्वीकारायला हवं. आणि हो, फक्त मनात विचार करून नाही चालणार, आपलं वातावरणही तसंच हवं. इथे बघा, एका बाजूला आहे शांत, स्वच्छ, प्रकाशमान जागा, जिथे सगळं साहित्य व्यवस्थित लावलेलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला सगळा पसारा, गोंगाट आणि अंधार. आता तुम्हीच सांगा, कुठे जास्त चांगला अभ्यास होईल? साहजिकच आहे, आपली जागा चांगली असेल तर मनही अभ्यासात लागतं. चला, पाया तर पक्का झाला, आता त्यावर इमारत उभी करूया. आपला दुसरा स्तंभ आहे अभ्यासाची प्रभावी तंत्र. म्हणजे फक्त हार्डवर्क नाही, तर स्मार्ट वर्क कसं करायचं हे आपण आता बघणार आहोत. ही एक जबरदस्त टेक्निक आहे. याला म्हणतात 5 स्टेप रीडिंग मेथड. म्हणजे काय? तर आधी फक्त वरवर नजर टाका, म्हणजे सर्वे करा. मग त्यातून काही प्रश्न तयार करा. त्यानंतर त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी लक्षपूर्वक वाचा. मग पुस्तक बंद करून आठवण्याचा प्रयत्न करा, आणि शेवटी नियमितपणे उजळणी करा. ही पद्धत वापरली तर वाचलेलं विसरणारच नाही. आणि एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, नोट्स. कुणाच्या तरी तयार नोट्स वापरण्यापेक्षा स्वतःच्या हाताने, स्वतःच्या भाषेत नोट्स काढा. कारण लिहिताना आपला मेंदू जास्त सक्रिय होतो आणि विषय पक्का लक्षात राहतो. परीक्षेच्या वेळी रिव्हिजनसाठी याचा खूप फायदा होतो. बरं, मानसिकता झाली, तंत्रही झाली. पण एक गोष्ट विसरून चालणार नाही, आपलं शरीर. यशाचा तिसरा स्तंभ आहे आपली जीवनशैली. कारण जर शरीर निरोगी असेल तरच मन अभ्यासात लागेल, नाही का? आपण जे खातो त्याचा थेट परिणाम आपल्या मेंदूवर होतो. त्यामुळे फळं, पालेभाज्या, मोड आलेली कडधान्य यांसारखा सात्विक आहार घ्या. आणि बेकरीचे पदार्थ, फास्ट फूड, कोल्ड ड्रिंक्स या सगळ्यांपासून जरा लांबच राहा. बघा, तुमची एकाग्रता आणि स्मरणशक्ती कशी वाढते ते. आणि आहारासोबतच थोडा व्यायामही हवाच. काहीतरी खूप अवघड करायची गरज नाही. साधे सूर्यनमस्कार, टाळ्या वाजवणं, दीर्घ श्वास घेणं, किंवा अगदी खुर्चीत बसून केलेलं ध्यान, या छोट्या गोष्टींमुळे ही प्रचंड ऊर्जा मिळते आणि अभ्यासाचा ताण कमी होतो. ठीक आहे, तर यशाचे 3ही स्तंभ आपण पाहिले, पण आता सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया, जो या सगळ्याच्या पलीकडचा आहे. तो म्हणजे परीक्षेच्या पलीकडचं यश. हे वाक्य मनात कायमचं कोरून ठेवा. कोणतीही परीक्षा आयुष्यापेक्षा मोठी नाही. परीक्षेचा ताण येतो, मान्य आहे, पण त्या ताणाखाली दबून जाऊ नका. आयुष्य खूप मोठं आणि सुंदर आहे. परीक्षा हा त्याचा फक्त एक छोटासा भाग आहे. आणि जाता जाता स्वतःला एक प्रश्न विचारा.
आपण जो अभ्यास करतोय, जे ज्ञान मिळवतोय, ते फक्त चांगले मार्क मिळवण्यासाठी आहे का? की त्यातून एक यशस्वी, एक चांगलं आयुष्य घडवण्यासाठी आहे? कारण खरं यश मार्कांच्या पलीकडचं असतं. अभ्यासातून मिळणारी शिस्त, ज्ञान आणि विचार करण्याची पद्धत हीच आयुष्यातली खरी कमाई आहे.